या व्हिडिओच्या माध्यमाने PWD भरती 2023 चा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। म्हणजेच महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती आलेली आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्ही घर बसल्या कसा भरू शकता त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्रनोकरी.com या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय। तिथे प्रत्येक पदानुसार किती जागा उपलब्ध आहे आणि त्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे आणि त्यासोबत इतर माहिती सर्व उपलब्ध करून दिलेली आहे, ती तुम्ही इथे येऊन चेक करू शकता। तर चला आता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपल्याला इथेच बघा ऑनलाईन अर्ज, इथे आपल्याला अप्लाय ऑनलाईनचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे। अशा प्रकारचे पेज ओपन झाल्यानंतर इथे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला रजिस्टरचं ऑप्शन दिसतं, लॉगिनचं ऑप्शन दिसतं। त्यासोबत तुम्हाला नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे बघा ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे। इथे क्लिक करून तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता, जो GR आहे तो डाउनलोड करू शकता। ठीक आहे, तर बघा सर्वात पहिल्यांदा आपल्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असणार आहे। त्यासाठी तुम्ही रजिस्टर इथे क्लिक करू शकता, नाहीतर खाली एक रजिस्टरचं ऑप्शन आहे, इथे तुम्ही क्लिक करू शकता। तर बघा मी रजिस्टर वरती क्लिक करत आहे, त्यानंतर नवीन पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे। इथे काही तुम्हाला सूचना दिल्या आहेत, त्या सूचना तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊ शकता। इथे क्लोजचा ऑप्शन आहे, क्लोज वरती तुम्हाला क्लिक करायचंय। त्यानंतर आय एग्रीचा ऑप्शन आहे, आय एग्री इथं आपल्याला क्लिक करायचंय। त्यानंतर पुन्हा तुम्हाला काही टिप दिली जाईल, काही सूचना दिल्या जाईल, त्या व्यवस्थित तुम्ही वाचून घेऊ शकता। त्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करू शकता। बघा इथे सर्वात पहिल्यांदा तुमचं पहिलं नाव टाकायचंय, त्यानंतर तुमचं स्वतःचं मधलं नाव टाकायचंय, म्हणजे वडिलांचं नाव टाकायचंय, त्यानंतर तुमचं शेवटचं नाव टाकायचंय, आडनाव टाकायचंय। हे जे नाव टाकताय तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाहीये, जी पण स्पेलिंग असते ती व्यवस्थित टाकायची, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येणार नाहीये। आणि जो पण मोबाईल नंबर, ईमेल आयडी तुम्ही टाकत आहात तो व्यवस्थित एकदा चेक करून घ्या, कारण इथून पुढे तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी आणि इतर कोणतीही माहिती तुम्हाला त्यावरती सेंड केली जाते। एवढंच नव्हे तर हे जे रजिस्ट्रेशन करत आहात त्याचा युजर आयडी आणि पासवर्ड हा सुद्धा तुम्हाला मोबाईल नंबर आणि आपला जो पण ईमेल असतो त्यावरती सेंड केला जातो। तर चला आता हे सर्व टाकून झाल्यानंतर आपलं पहिलं नाव, मधलं नाव, शेवटचं नाव टाकून झाल्यानंतर तुम्हाला पुढे विचारलंय तुमचं कधी नावामध्ये बदल झाला आहे का। झाला असेल तर यस करायचं आणि त्यानंतर जे पण नावात बदल झाला असेल ते नवीन नाव तुम्हाला इथे टाकायचंय। नसेल झालं तर तुम्हाला नो वरती क्लिक करायचंय। त्यानंतर बघा तुम्हाला पुढे जन्मतारीख टाकण्याचा ऑप्शन आहे। सर्वात पहिल्यांदा इथे कॅलेंडर वरती क्लिक करायचं, इथे वरती वर्ष दिसत असेल वर्षावरती सिलेक्ट करायचं। त्यानंतर अशा प्रकारचे वर्ष पुढे मागे घेऊ शकता। इथे तुम्हाला वर्ष सिलेक्ट करायचंय, त्यानंतर पुढे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा महिना सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे। बघा अशा प्रकारची तुमची पूर्ण जन्मतारीख येऊन जाणार आहे। चला पुढे लिंग तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, मेल फिमेल जे पण असेल ते तुम्ही सिलेक्ट करणार। त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकण्याचा ऑप्शन आहे, मोबाईल नंबर टाकणार, तोच मोबाईल नंबर पुन्हा टाकण्याचा ऑप्शन आहे, पुन्हा तोच मोबाईल नंबर टाकणार आणि त्यानंतर खाली ईमेल आयडी टाकणार, तोच ईमेल आयडी तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे। तुम्हाला दुसरा अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर द्यायचा असेल तर द्या, नाही तर अदरवाईज नाही दिला तरी काही प्रॉब्लेम नाही। फक्त मोबाईल नंबर आणि जो ईमेल आयडी आहे तो व्यवस्थित टाका। त्यानंतर चला पुढे तुम्हाला परीक्षा केंद्र निवडण्याचा ऑप्शन आहे। तुम्ही परीक्षा केंद्र जे पण तुम्हाला जवळचे वाटत असतील ते परीक्षा केंद्र तुम्ही इथे 3 निवडू शकता। 3 ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात। जवळपास 90% जे पहिलं परीक्षा केंद्र तुम्ही निवडता तिथेच तुम्हाला परीक्षाचं जे सेंटर आहे ते मिळत असतं मित्रांनो। त्यासाठी परीक्षा केंद्र व्यवस्थित निवडा। त्यानंतर पुढे बघा जनरेट OTPचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचे। त्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा टाकण्यासाठी जो वरती कॅप्चा दिसत आहे सेम ऍज इट इज तुम्हाला बघून तुम्हाला हा कॅप्चा टाईप करायचा आहे। कॅप्चा टाईप झाल्यानंतर सबमिटचा ऑप्शन आहे, सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचंय। त्यानंतर तुम्हाला मेसेज येईल तुमच्या मोबाईल नंबर वरती, ईमेल आयडी वरती मेसेज OTP सेंड केला जाईल, तो OTP व्हेरीफाय करावा लागणार आहे। ओकेचा ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर जो OTP आलेला आहे तो OTP इथे तुम्हाला टाकायचा आहे। OTP मी टाकलेला आहे, व्हॅलिडेट OTPचं ऑप्शन आहे, इथे व्हॅलिडेट OTP वरती क्लिक केल्यानंतर बघा व्हॅलिडेट सक्सेसफुली आलेलं आहे मित्रांनो। म्हणजेच तुमचा जो OTP आहे इथे सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे। त्यानंतर ते ऑप्शन निघून जाईल। त्यानंतर पुढे यायचंय, इथे तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत, काही डिक्लेरेशन दिलेलं आहे, ते व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि त्याला मी सहमत करतो, मी ऍग्री आहे, तुम्हाला इथे टिक लावायचंय आणि त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। बघा जसा कॅप्चा दिसत असेल तशाच प्रकारे तुम्हाला व्यवस्थित हा कॅप्चा टाकायचा आहे। कळाला नाही कॅप्चा काय आहे तर तुम्ही इथं जे रिफ्रेशचा ऑप्शन आहे इथे क्लिक करून पुन्हा कॅप्चा जो दुसरा आहे तो तुम्ही मागवू शकता आणि तो टाकू
टाकू शकता. हे सर्व झाल्यानंतर रिव्हेरीफायचं ऑप्शन आहे, रिव्हेरीफाय वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचे पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला तुमची सर्वच्या सर्व माहिती दिसून येणार आहे बघा अशा प्रकारची. आता तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमची जन्मतारीख, तुम्ही मेल फिमेल, त्यासोबत तुमचं नाव वगैरे, तुम्ही एक्झाम सेंटर कोणतं टाकलेलं आहे ते, आणि तुमची सर्व माहिती, पहिलं नाव, शेवटचं नाव, मधलं नाव, ही सर्व माहिती तुम्हाला अशा प्रकारची दिसून येईल. तुम्हाला वाटत असेल आपण जी पण माहिती टाकलेली आहे ती बरोबर आहे, ते तुम्हाला समोर इथे टिक लावण्यासाठी ऑप्शन आहे. तिथे आपल्याला जे बॉक्स दिसत आहे त्यावरती टिक लावायचं आणि त्यानंतर सर्व योग्य अशा प्रकारचं असल्यानंतर टिक लावून इथे सबमिटचा ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचंय. आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक सूचना येईल की तुम्ही ही जी इन्फॉर्मेशन टाकलेली आहे ती एकदा चेक करून घ्या व्यवस्थित. एकदा ओके वरती क्लिक केल्यानंतर ही जी इन्फॉर्मेशन आहे ती एडिट होत नाहीये, पुन्हा तुम्ही याला एडिट करू शकत नाहीये. त्यासाठी व्यवस्थित तुम्ही बघायचं. जर एडिट आपल्याला करायचं असेल तर लगेच क्लोज वरती क्लिक करायचं आणि एडिट करून घ्यायचं आणि त्यानंतरच तुम्हाला जे आहे सबमिट करून ओके वरती क्लिक करायचंय. एकदा कन्फर्म करून घ्या, कारण एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर एडिट होत नाहीये. ठीक आहे, तर मी सर्व माहिती चेक केली, मी बरोबर टाकलेली, मी डायरेक्टली ओके वरती क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारचे पुढील पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. इथं क्लोजचा ऑप्शन असणार, क्लोज वरती तुम्हाला क्लिक करायचंय. तुमची काय महत्वाची माहिती इथे तुम्हाला दिसून येईल मित्रांनो अशा प्रकारचं. आता तुम्हाला काय करायचंय, ऍप्लिकेशन पुढे आपल्याला फॉर्म भरण्यासाठी आपल्याला इथं ऍप्लिकेशन टॅबचा ऑप्शन त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. तर तुम्हाला ऍप्लिकेशन टॅबचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. आता इथे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित समजून सांगत आहे. तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर यामध्ये बहुतेक जास्त पदे तुम्हाला बघा, एवढे पदे तुम्हाला बघण्यासाठी भेटत आहे. जवळपास जर म्हटलं तर आपल्याला यामध्ये 14 पदं बघण्यासाठी भेटत आहे. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकता एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने. एकदा रजिस्ट्रेशन झालं की तुम्ही त्याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकता. जसं की काही पद 7वी 10वी वरती आहे, काही 12वी, त्यानंतर पदवीवरती आहे. तर तुम्हाला ज्यासाठी पण अर्ज करायचा आहे आपण त्या पदाला अर्ज करून त्याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने बाकीचे जे 7वी 10वी जे आपले शैक्षणिक पात्रतेनुसार पद असतील त्यांच्यासाठी सुद्धा एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने अर्ज करू शकता. तर चला आता तुम्हाला काय करायचंय, सर्वात पहिल्यांदा आता हे जे पेज ओपन झालेलं आहे इथे तुम्हाला प्लसचा ऑप्शन आहे बघा, इथे प्लस ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं. आता ऍप्लिकेशन फॉर्म भरायला आपण सुरुवात करत आहोत. जे पण पदासाठी तुम्हाला अर्ज करायचे त्या पदाविषयी व्यवस्थित माहिती काढायची, त्यासाठी नोटिफिकेशन डाउनलोड करायची. नोटिफिकेशन मध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा उपलब्ध आहे, कोणत्या पदानुसार ते व्यवस्थित बघून घ्यायचं आणि त्यानंतरच अर्ज भरायला सुरुवात करायची. कारण अर्जाची फी आहे ₹1000. ₹1000 तुमचे वाया गेले नाही पाहिजे. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ही जी वेबसाईट सांगितलेली ही ओपन करायची. त्यानंतर इथे तुम्हाला नोटिफिकेशन दिलेलं आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं. नोटिफिकेशन डायरेक्टली डाउनलोड होऊन येईल. व्यवस्थित बघायचं आपल्या पदानुसार आपण जे पण पद सिलेक्ट करतोय आपल्या कॅटेगरीनुसार इथे किती जागा उपलब्ध आहे हे सर्व माहिती तुम्हाला काढायची. ठीक आहे, अशा प्रकारचं जे नोटिफिकेशन आहे हे तुमच्याकडे डाउनलोड होऊन येईल. व्यवस्थित पूर्ण बघायचं, त्यानंतरच अर्ज भरायला सुरुवात करायची. ठीक आहे, तर चला आता पुढे आपण अर्ज भरायला सुरुवात करत आहोत. मित्रांनो त्या अगोदर तुमच्यासाठी खूपच महत्वाची माहिती देत आहे, जे की जर आपण या पदांसाठी कोणत्याही पदासाठी अर्ज करणार असेल तर त्यासाठी खूपच महत्वाचे असणार आहे. आता या पदासाठी स्पेशल आपण काही नोट्स तयार केलेल्या आहेत मित्रांनो. जर तुम्हाला नोट्स विषयी सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं, एक नंबर देत आहे 91 39 64 31 99 बघा, हा मोबाईल नंबर दिलेला आहे. तुम्ही यातील कोणत्याही पदासाठी अर्ज केला आणि त्या पदासाठी तुम्हाला नोट्स हव्या असतील तर तुम्हाला फक्त ₹160 यामध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. यातील कोणत्याही पदासाठी जरी तुम्ही अर्ज केला तर त्यासाठी त्या नोट्स बेस्ट असणार आहे मित्रांनो. कोणकोणत्या विषयाचे नोट्स मिळणार आहे, यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, त्यासोबत साधं घडामोडी या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला ₹160 उपलब्ध होणार आहे आपल्या परीक्षेच्या पॅटर्न नुसार. त्यासाठी या नोट्स तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही जास्त काय करण्याची गरज नाहीये, या नंबरवर संपर्क करायचा. त्यानंतर सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल मित्रांनो. सर्व जे विषय आहेत आपले त्या सर्व विषयांचे पीडीएफ तुम्हाला सेपरेट नोट्सच्या स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे मित्रांनो. खूपच महत्वाच्या एमपी नोट्स असणार आहे. त्यासाठी तुम्ही त्या नोट्स खरेदी करू शकता, तुमच्यासाठी महत्वाच्या असणार आहे. प्रत्येक पदाच्या वेगवेगळ्या नोट्स आपण काढलेल्या आहेत. तुम्हाला मेसेज करायचा दिलेल्या नंबरवरती. हा नंबर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा भेटून जाईल आणि फक्त तुमच्या पदाचं नाव सांगायचं की आम्हाला पीडब्ल्यूडी या भरतीसाठी या पदासाठी नोट्स पाहिजे आहे. सविस्तर माहिती तुम्हाला सेंड केली जाईल. ठीक आहे, तर खूपच महत्वाची ही माहिती असणार आहे. त्यासाठी तुम्हाला नोट्स हवे असतील तर तुम्ही संपर्क करू शकता व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे.
तर चला आता पुढे आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया. इथे जर विचार केला तर बघा इथे काय म्हटलेलं आहे. इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला अप्लाय पोस्ट, कोणत्या पोस्टसाठी आपण अर्ज करत आहात त्या पोस्ट विषयी इथं माहिती विचारली मित्रांनो. तर बघा तुम्ही इथं पोस्टचं नाव इथं सिलेक्ट करू शकता. भरपूर पदे दिलेले आहे, त्यानुसार तुम्ही कोणत्याही पदासाठी इथं अर्ज करू शकता. जसे की शिपायासाठी मला अर्ज करायचा नाही, तर दुसऱ्या कोणत्याही पदासाठी सेम प्रोसेस असणार आहे, काही वेगळी प्रोसेस नसणार आहे. इथं मी पिओन इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं ऑलरेडी इथं आपल्याला जे असतं नियुक्ती प्राधिकरणाचं नाव ते ऑलरेडी येणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं जी लेवल असणार नाही म्हणजे टेस्ट लेवल एक्झाम असणार आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. आणि बाकी आपल्याला इथे खाली वैयक्तिक माहिती असेल ती दिसेल. तर बघा वैयक्तिक माहिती आपल्याला इथे वरती आहे. आता मी थोडंसं खाली आलेलो आहे. त्यानंतर आपल्याला इथं मॅरिटल स्टेटस विचारलेले, मॅरिड अनमॅरिड जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. मॅरिड असेल तर मॅरिड इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर आपल्याला पुढे माहिती टाकायची. जसं जर आपण अनमॅरिड असेल तर डायरेक्टली अनमॅरिड इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुढे तुम्हाला वडिलांचं नाव टाकायचं, जे पण तुमच्या वडिलांचं नाव असेल ते टाकायचंय, तुमच्या आईचं नाव टाकायचंय. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी तुम्हाला दिसून येईल, तुम्ही निवडलेले सेंटर तुम्हाला दिसून येतील. त्यानंतर पुढे यायचं आहे. बघा पुढील पेजवरती तुम्हाला कशा प्रकारची माहिती आहे, इथे तुम्हाला इंडियन इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर आपण येस वरती इथे सिलेक्ट करणार. आरक्षण प्रवर्ग म्हणजे तुमची कॅटेगरी इथे तुम्हाला सिलेक्ट करायची, जी पण कॅटेगरी असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे बघा अशा प्रकारचं येऊन जाईल. आता तुम्हाला जर कॅटेगरी मधून फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही इथं जी पण कॅटेगरी निवडली तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. नाहीतर तुम्हाला ओपन मधून अर्ज करायचा असेल तर ओपन मधून सर्वच विद्यार्थी अर्ज करू शकता. तर तुम्ही ओपन इथे सिलेक्ट करू शकता. जर तुमच्या कॅटेगरीच्या जागा नसतील तर ओपन मधून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. प्रत्येक कॅटेगरीसाठी हे ऑप्शन अशा प्रकारचं असणार आहे. तर तुम्ही तुमच्यानुसार इथं कॅटेगरी बघणार आणि त्यानंतर इथं तुम्ही तुमच्यानुसार इथं जे पण कशामधून अर्ज भरायचा ते इथं सिलेक्ट करणार. पुढे चला. पुढे आल्यानंतर बघा आता आपल्याला काही प्रमाणपत्राविषयी इथं माहिती विचारली. आपल्याला जात प्रवर्ग म्हणजेच आपली कास्ट सर्टिफिकेट विषयी इथं माहिती दिलेली आहे. ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कोणी इश्यू केलेलं आहे त्याविषयी इथं माहिती टाकायची, कोणी इश्यू केले. आणि त्यानंतर आपल्याला पुढे यायचे. पुढे आपल्याला कास्ट जे सर्टिफिकेट दिलेलं आहे म्हणजेच आपलं जात प्रमाणपत्र, त्यावरती जी पण तारीख असेल केव्हा तुम्हाला इश्यू झालेलं आहे ती तारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करायची. सर्वात पहिल्यांदा वर्ष, त्यानंतर महिना आणि दिनांक. त्यानंतर त्यावरती जो पण नंबर असेल तो नंबर तुम्हाला टाकायचा अशा प्रकारचं. आणि ते कोणी इश्यू केलेलं आहे ते तुम्हाला अशा प्रकारचं टाकायचं. आता हे तुम्हाला आपल्या कास्ट सर्टिफिकेट असते त्यावरती सर्व माहिती दिलेली असते. ठीक आहे. सब डिव्हिजनल ऑफिसर नाही तर अशा प्रकारचं तहसील असं जिथून पण इश्यू झालेलं आहे त्याविषयी इथे माहिती तुम्हाला दिलेली असते. तर ते इश्यू कुठून झालेलं आहे शिक्क्यावरती व्यवस्थित दिलेलं असतं, ऑफिसचं नाव वगैरे. नाही तर कोणी इश्यू केलेलं आहे त्यांचं नाव असतं, तर त्याविषयी इथं कार्यालयाचं नाव टाकायचं. आणि त्यानंतर तुम्हाला जास्त काय माहिती टाकण्याची गरज नाहीये. पुढे आल्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट विषयी इथे माहिती टाकायची. डोमासाईल सर्टिफिकेट विषयी तुम्ही इथे माहिती देऊ शकता. नाही तर जन्माचा दाखला, नाही तर शाळा सोडल्याचा दाखला, या 3 सर्टिफिकेट विषयी तुम्ही इथं त्यापैकी एक माहिती इथं देऊ शकता. तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असेल तर त्याविषयी माहिती द्या, जन्माचा दाखला असेल तर त्याची माहिती द्या, नाही तर शाळा सोडल्याचे जो दाखला आहे त्याविषयी माहिती द्या. सेम तसंच आहे इथं कोणी इश्यू केलं त्याचं नाव वगैरे टाकायचं, कोणी इश्यू केलेलं आहे त्यांचं नाव, ऑफिसचं नाव टाकू शकता. त्यानंतर पुढे आपल्याला केव्हा इश्यू झालेला आहे त्याविषयी तर त्यावरती दिनांक असते सर्टिफिकेट वरती, ती दिनांक तुम्हाला टाकायचे. सर्वात पहिल्यांदा वर्ष इथं मागे पुढे घेऊन तुम्ही इथं वर्ष सिलेक्ट करणार. त्यानंतर महिना आणि त्यानंतर दिवस अशा प्रकारचा. त्यानंतर पुढे सिरियल नंबर म्हणजेच आपल्याला त्या सर्टिफिकेटचा जो पण नंबर असतो तो टाकायचा आहे अशा प्रकारचं. हे फक्त आपल्याला दाखवत आहे अशा प्रकारची आपल्याला ही सर्व माहिती भरत चालायची. पुढे आल्यानंतर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे. आता इथं आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे आपण आपली स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी आपल्या शरीरावरती कुठे तीळ असेल, मोस असेल, नाही तर कोणत्याही प्रकारचं मार्क असेल ज्याने आपण आपली स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. तर ते मार्काविषयी तुम्हाला म्हणजेच काही खून वगैरे असेल त्या खुनाविषयी इथे तुम्हाला माहिती टाकायची. जर नसेल तर डायरेक्टली नो इथं असं टाकून द्यायचं. नाही तर काही नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्टली खाली सोडलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. चला पुढे आपल्याला विचारले बघा या 5 डॉक्युमेंट्स पैकी आपल्याकडे एक डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ म्हणून लागतं. ठीक आहे. तर आयडी प्रूफ म्हणून आपल्याला इथं फोटोचं एक आयडी प्रूफ इथं द्यावं लागतं. त्यामध्ये आपण पॅन कार्ड देऊ शकता, त्यासोबत आपलं ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते देऊ शकता, नाहीतर जे ओळखपत्र असतं ठीक आहे वोटर आयडी ते देऊ शकता, पासपोर्ट देऊ शकता, नाहीतर बँक पासबुक देऊ शकता. यापैकी तुमच्याकडे एक असणं अनिवार्य असणार आहे. तर जे पण असेल तिथे येस करायचं आणि त्याविषयी माहिती द्यायची. जसं की पॅन कार्ड देणार असेल तर पॅन कार्ड वरती येस करायचं, पॅन कार्डचा नंबर टाकायचा आणि पॅन कार्ड वरती काय नाव आहे ते नाव टाकायचं. अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला टाकायची. जर हे नसेल तर तुम्हाला बाकीच्या वरती डायरेक्टली नो 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 अशा प्रकारचे इथं सिलेक्ट करून द्यायचे. ठीक आहे. जे असेल तुम्ही येस करणार आणि त्याविषयी इथं माहिती द्यायची. यापैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट्स असणं गरजेचं असणार आहे, बाकीचे नसले तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर सर्व माहिती तुम्ही बरोबर टाकलेली इथं माझी जी ओळख पटवून देतोय हे सर्व आपण जी माहिती टाकली ती बरोबर आहे. इथे तुम्हाला इथं जी आहे टिक लावायचं आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर बघा अशा प्रकारचे पेज ओपन होऊन येणार आहे. इथं ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर पुढे आता हे सर्व माहिती तुम्हाला ऍडिशनल माहिती आहे. तुमचं जे आरक्षण प्रवर्ग असतात ना, ते इतर जी माहिती असते तर त्याविषयी इथे माहिती आहे. तर आता तुम्हाला इथे विचारले तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहात का, असेल तर येस करायचं, अदरवाईज तुम्हाला नो वरती क्लिक करायचं. असेल तर तुमच्याकडे जे प्रमाणपत्र असतं त्याविषयी इथं माहिती द्यावी लागते. कोणत्याही इथं येस केलं तर त्या प्रमाणपत्राविषयी तुम्हाला सर्व माहिती देणं गरजेचं असतं. त्याचं प्रमाणपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे विचारलं इथं आपण कर्मचारी आहात का कुठे केंद्र नाही तर राज्य सरकारमध्ये, तर आपण यामध्ये असेल तर नसेल आपल्याला येस नो इथं सिलेक्ट करायचंय. प्रकल्पग्रस्त आहात का, येस नो इथं सिलेक्ट करायचंय. त्यानंतर भूकंपग्रस्त आहात का, येस नो सिलेक्ट करायचंय. स्वातंत्र्य सैनिक आहात का, तर याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला वाचायची यामध्ये येत असेल तर तुम्ही येस वरती क्लिक करू शकता, अदरवाईज नो वरती क्लिक करू शकता. पुढे अंशकालीन कर्मचारी आहात का, तर त्यासाठी सुद्धा आरक्षण ठेवलेलं आहे. तर तुम्ही असेल तर येस करा, नाही तर नो वरती क्लिक करा. माजी सैनिक आहात का, तर येस नो सिलेक्ट करायचं. क्रीडा व्यक्ती आहात का, तर आपण येस नो इथे सिलेक्ट करणार. तर हे सर्व जे आपण येस केलं तर यांच्यासाठी आरक्षण असतं आणि त्याच्यासाठी आपल्याकडे जे प्रमाणपत्र आहे असणं आवश्यक असणार आहे. अनाथ आहात का, येस नो इथे तुम्ही सिलेक्ट करायचे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला विचारले की आपल्याला यापूर्वी कोणत्याही परीक्षेसाठी प्रतिबंधित केले होते का, म्हणजेच आपल्यावरती कोणत्या प्रकारची जर कारवाई झाली, केस वगैरे झाली, कोणत्या प्रकारचा आपल्याविषयी क्रिमिनल रेकॉर्ड असेल तर आपल्याला परीक्षा देता येत नाहीये. एखाद्या परीक्षा आपल्याला देता येत नाही, त्यासाठी आपल्याला प्रतिबंधित केलं जातं. ठीक आहे. तर अशा प्रकारचं काही झालं असेल, आपल्यावरती केस चालू असेल, नाही तर कोणत्या प्रकारचा खटला चालू असेल, तर त्यासाठी आपल्याला हे केलं जातं. तर आपल्यावरती तसं असेल काही तर येस करायचं आणि त्याविषयी इथे आपल्याला माहिती द्यावी लागते. रिझन काय आहे, का तुम्हाला प्रतिबंधित केलं होतं, कोणत्या कारणास्तव. नसेल तर आपण नो वरती क्लिक करणार आणि इथून खाली सर्व तीच माहिती आपल्यावरती कोणत्या प्रकारची FRI वगैरे झाली असेल, केस वगैरे झाली असेल, त्याविषयी माहिती आहे. तुमच्यावरती सध्या आता तुम्हाला अटक केलं असेल, काही तुम्हाला तारखा चालू असतील, तर त्याविषयी सविस्तर माहिती आहे. ठीक आहे. तर तुमच्यावरती अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची कारवाई वगैरे झाली असेल, तर त्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती इथे देऊ शकता आणि नसेल झाली तर डायरेक्टली नो वरती सिलेक्ट करायचंय आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा त्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. इथे तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे. ऍड्रेस लाईन 1, त्यानंतर ऍड्रेस लाईन 2. इथे तुम्हाला सर्वप्रथम इथे तुमचं गावाचं नाव, त्यानंतर पोस्ट, त्यानंतर तुमचं तालुक्याचं नाव टाकायचं. इथे तुम्हाला तुमचं गावाचं नाव, तालुक्याचं नाव टाकायचं. बाकी जास्त काही करण्याची गरज नाही. कंट्री तुम्हाला इंडिया इथे सिलेक्ट करण्याची गरज आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला स्टेट आपलं महाराष्ट्र राज्य इथे सिलेक्ट करायचंय. महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला शहर, तुमचा जो पण जिल्हा असेल तो तुम्ही इथे जिल्हा निवडणार. त्यानंतर जिल्ह्याचा जो पण पिनकोड असेल तो पिनकोड तुम्ही इथे निवडणार. ठीक आहे. पिनकोड निवडल्यानंतर इथे कायमचा पत्ता आहे का असं विचारले. आता जो आपण इथे टाकत आहे हा सध्या व्यवहाराचा पत्ता आहे आणि तोच पत्ता आपला कायमस्वरूपीचा पत्ता असेल तर तुम्हाला इथे टिक लावायचा. वरती जो पत्ता दिलेला आहे ऍज इट इज कॉपी पेस्ट इथे खाली होऊन जाईल. जर तुमचा सध्याचा राहण्याचा पत्ता आणि कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता वेगवेगळा असेल तर वरती तुम्हाला सध्याचा पत्ता टाकायचा आणि कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता इथे खाली टाकायचा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे अशा प्रकारचे पेज ओपन होऊन येणार आहे. बघा अशा प्रकारचे. त्यानंतर ओके वरती क्लिक करायचं. त्यानंतर मराठी लँग्वेज तुम्हाला येते का, मराठी भाषेचं ज्ञान आहे का, तर इथं कंपल्सरी तुम्हाला येस करावं लागणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरी करावी लागेल. पुढे आपल्याला म्हटलेलं आहे UCG डिटेल. आता हे काय असतं, जर तुम्ही जी डिग्री घेतलेली असते, पदवी तुमची झालेली असेल आणि ती पदवी तुम्ही UGC यामधून घेतलेली असेल तर तुम्हाला इथे येस वरती क्लिक करायचे. आता यामध्येच ओपन युनिव्हर्सिटी सुद्धा येते. आपली जे महाराष्ट्राचं जर म्हटलं तर यशवंतराव चव्हाण जी मुक्त विद्यापीठ आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, ज्याला आपण काय म्हणतो YCM. तर यामधून जर तुम्ही तुमची डिग्री पदवी घेतली असेल तर यावरती येस वरती क्लिक करायचे, पदवी झाली असेल तर, आणि नसेल तर तुम्हाला इथे नो वरती क्लिक करायचे. इथे बघा इन्क्लुडिंग ओपन युनिव्हर्सिटी. ठीक आहे. जे मुक्त विद्यापीठ असतं यांचा यामध्ये समावेश होत असतो आणि त्यामध्येच हे आपल्याला UCG हे आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे. तर यासाठी आपल्याला येस नो इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे आणि बाकीची माहिती तुम्ही देऊ शकता. 10वी 12वी जी पण झाली असेल ते तुम्ही देऊ शकता. आता प्रत्येक पदानुसार इथे शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. आता जे पद मी सिलेक्ट केलंय त्यासाठी फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे. बाकी तुम्हाला अशा प्रकारची माहिती तुम्हाला विचारली जाईल. जी पण तुमची माहिती झाली असेल, म्हणजे जे पण तुमचं एज्युकेशन झालं असेल त्याची माहिती देऊ शकता. डिप्लोमा, 10वी 12वी, त्यानंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, ही सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्याविषयी इथे तुम्ही इथे माहिती टाकू शकता. यामध्ये तुम्हाला कशी माहिती टाकायची, सर्वात पहिल्यांदा 10वीची, जसं की 10वीची माहिती टाकायची. तर तुम्ही महाराष्ट्र बोर्ड मधून 10वी पास केली असेल तर 10वी इथे सिलेक्ट करायची, नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून केली असेल तर एनी अदर इथं ऑप्शन आहे, इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तिथे शाळेचं, संस्थेचं नाव टाकायचं, शाळेचं व्यवस्थित पूर्ण नाव टाकायचं. मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी इथं पुणे टाकलेलं आहे फक्त.
त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज होते दहावीला, काय सीजीपीए होतं की ग्रेड होते, ते हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज सिलेक्ट करायचं. तुम्हाला किती पैकी किती मार्क्स आहे, जसं की 500 पैकी 420 मार्क आहे, तर 500 पैकी 420 इथे टाकणार आणि इथे 500 टाकणार. किती पैकी 500 पैकी, तर 500 इथं मार्क टाकणार. त्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचे पर्सेंटेज इथे येऊन जातील. त्यानंतर उत्तीर्ण झाल्याचा इथं महिना आणि वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचंय. उत्तीर्ण कधी झालो आपण, मार्च, आणि त्यानंतर 2023 आलेलं आहे, तर इथं वर्ष सिलेक्ट करायचं सर्वात पहिल्यांदा. त्यानंतर मागे पुढे तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारचं. त्यानंतर हे वर्ष सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर अशा प्रकारचा महिना सिलेक्ट करायचा. इथं वर्ष आणि महिना तुमच्याकडे येऊन जाणार आहे. आता त्याच प्रकारे सेम तुम्हाला 10वी झाली असेल तर 10वीची टाकायची, 12वी झाली असेल तर 12वी टाकायची, डिप्लोमा, त्यानंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, ही सर्व माहिती तुम्हाला टाकायची. जे पण तुमचं झालं असेल एज्युकेशन त्याविषयी इथे तुम्हाला माहिती टाकायची. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचे. आता जवळपास सर्व आपला फॉर्म भरून झालेला आहे. फक्त कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आणि त्यानंतर बाकी जास्त काही करण्याची गरज नाहीये. इथे बघा सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय म्हटलेलं आहे, डॉक्युमेंटचे इथे नाव आपल्याला दिलेलं असतं. त्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंटचे नाव वाचायचं आणि त्यानंतर ते अपलोड करायचं. इथे काय म्हटलेलं आहे, इथं आपल्याला फोटो अपलोड करायचा, इथं सही अपलोड करायचे, 10वीचे इथं आपल्याला प्रमाणपत्र अपलोड करायचे, नाहीतर मार्कशीट आपल्याला अपलोड करायचे. 10वीचं प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, नाहीतर 10वीचं मार्कशीट, त्यापैकी एक तुम्हाला अपलोड करायचंय. पुढे यायचे, पुढे आल्यानंतर इथं 12वीचं असेल तर 12वीचं देऊ शकता. त्यानंतर पदवी वगैरे झालं असेल तर पदवीचं देऊ शकता, अशा प्रकारचं. आता मी फक्त 10वीची माहिती टाकली त्यामुळे मला कंपल्सरी फक्त 10वीचीच तिथं अपलोड करण्यासाठी आलेलं आहे. जर तुम्ही इथं 12वीचं टाकलं असेल तर 12वीचं आलं असतं. जर तुम्ही ओबीसी कॅटेगरी सिलेक्ट केली आणि तुम्हाला ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरायचा असेल तर ईडब्ल्यूएसचं जे सर्टिफिकेट असतं तेही अपलोड करावं लागलं असतं. तर अशा प्रकारचं तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तेव्हा जे जे तुम्हाला डॉक्युमेंट्स विषयी माहिती विचारली जाते ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं अपलोड करावे लागतात. ठीक आहे. इथे शाळा सोडल्याचं दाखला, नाही तर डोमासाईल सर्टिफिकेट विषयी आपल्याला माहिती विचारली होती, ती माहिती आपण टाकली होती, ते डॉक्युमेंट्स इथं अपलोड करावं लागणार आहे. इथे तुम्हाला स्टार दिसत असेल बघा, स्टार अशा प्रकारचं. हे स्टार जे जिथं दिसत असेल ते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं कंपल्सरी अपलोड करावे लागणार आहेत. त्यानंतर बघा अनुभव वगैरे दिला असेल, तुम्ही अनुभव सर्टिफिकेट विषयी माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे, ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. असेल तर ठीक आहे, तुम्ही माहिती दिली असेल तर. त्यानंतर इथं जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट इथे अपलोड करावं लागणार आहे. तुमची व्हॅलिडिटी झाली असेल तर व्हॅलिडिटी तुम्ही अपलोड करा. जात व्हॅलिडिटी, जे जात वैधता प्रमाणपत्र असतं ते झालं असेल तर ते अपलोड करा. त्यानंतर लहान कुटुंबाचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्हाला इथं कंपल्सरी अपलोड करायला सांगितले. ते डाउनलोड करण्यासाठी क्लिक हेअरचं ऑप्शन आहे बघा, क्लिक हेअर इथे तुम्हाला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर हे जे आहे प्रमाणपत्र तुमच्याकडे ओपन होऊन येईल. हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे. इथे तुमचं नाव टाकायचं, तुमच्या वडिलांचं, त्यानंतर यांची मुलगा, कोणाची मुलगी, हे तुमचं नाव टाकायचं. राहणार कुठले तुम्हाला त्याविषयी इथे माहिती टाकायची. त्यानंतर मी या पदाकरता कोणत्या पदासाठी, त्या पदाचं नाव बघायचं, पदाचं नाव इथे टाकून घ्यायचं. आज मला किती मुले आहेत, आजपर्यंत किती मुले झाले, त्या मुलांची संख्या टाकायची. संख्येमध्ये टाकायचं 1 2 3. ठीक आहे. जर नसेल झाले तर 0 0 टाकायचं आणि त्यापैकी तुम्हाला 28 मार्च 2005 नंतर किती मुले झालेत त्यांची संख्या टाकायची. नसेल झाले तर 0 0 टाकायचे. जरी लग्न नसेल झाले तरी हे तुम्हाला भरावं लागणार आहे आणि त्यानंतर हे भरून झाल्यानंतर इथं तुम्हाला ठिकाण टाकायचं. तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता त्याचं ठिकाण टाकायचं, सही टाकायची, तुमची सही करायची आणि त्यानंतर इथं दिनांक टाकायचा. हे सर्व टाकल्यानंतर, हे भरल्यानंतर त्याचा फोटो काढायचा आणि त्यानंतर तुम्हाला इथे येऊन ते अपलोड करायचं. हे झालं. पुढे आल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड अपलोड करायचंय. त्यानंतर इतर कागदपत्र असतील तर तुम्ही अपलोड करू शकता. इथे स्टार दिसत आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी अपलोड करावे लागणार आहे. त्यानंतर पुढे तुमचं नाव दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला फी दिसून येईल, किती फी भरायची त्याविषयी इथं माहिती दिली जाईल. त्यानंतर हे सर्व तुम्हाला घोषणापत्र दिलेत. आपण ही जी पण माहिती टाकलेली ती बरोबर आहे अशा प्रकारे तुम्हाला सर्वच्या सर्व हे टिक लावायचे. तुम्हाला व्यवस्थित हे घोषणापत्र काय आहे ते व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि या सर्वांना मी सहमत आहे, मी ऍग्री आहे, लास्टला इथे तुम्हाला क्लिक करायचंय. अशा प्रकारचं हे सर्व क्लिक झाल्यानंतर बघा पुढे यायचं आहे. अशा प्रकारचं झाल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला इथं प्रिव्ह्यूचा ऑप्शन आहे, प्रिव्ह्यू बघून सबमिट करायचंय. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे, त्यांची साईज वगैरे दिलेली असते. आता साईज कशी रिसाईज करायची, त्यानंतर कसं अपलोड करायचं त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. तरी सुद्धा थोडक्यात माहिती सांगतो. बघा, आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे. क्लिक हिअर टू अपलोडचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. आता कॅप्चर फोटोग्राफ म्हणजे स्वतःला लाईव्ह फोटो तुमचा जो आहे तो कॅप्चर करून अपलोड करावा लागणार आहे. त्यासाठी क्लिक हिअर टू कॅप्चर फोटोचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर अशा प्रकारचा कॅमेऱ्याचा ऍक्सेस तुम्हाला द्यावा लागणार आहे. बघा, इथे मी अलाव वरती क्लिक केल्यानंतर माझा कॅमेरा इथे चालू होऊन जाईल आणि त्यानंतर मला फोटो क्लिक करावा लागणार. बघा, अलाव करतो. अलाव वरती क्लिक केल्यानंतर बघा कॅमेरा चालू झालेला आहे. त्यानंतर क्लिक इथं मी करतो. त्यानंतर क्लिक केल्यानंतर इथे बघा अशा प्रकारचा फोटो इथं अपलोड होऊन गेलेला आहे. बघा, फोटो इथं आलेला आहे. अशा प्रकारचा फोटो अपलोड झाला. त्याच प्रकारे आता तुम्हाला पुढे आपला स्वतःचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे तो अपलोड करायचा आहे. इथे क्लिक करायचं. त्यानंतर इथं क्लिक करून तुम्हाला जिथं पण तुमचा फोटो असेल तो सिलेक्ट करून इथं अपलोड करायचा आहे.
बघा अशा प्रकारचा फोटो इथं अपलोड होऊन जाईल. इथं फोटोची साईज आणि फोटोविषयी इथं माहिती दिलेली आहे. जसं की आपला जो फोटो आहे त्याचा बॅकग्राऊंड इथं आपल्याला व्हाईट करायचा आहे. व्हाईट नसला तरी काही प्रॉब्लेम होत नाही, परंतु व्हाईट असला तर चांगली गोष्ट आहे. आपण आपला जो मागील भाग बघितलाय, बॅकग्राऊंड कसा व्हाईट करायचा 1 मिनिटामध्ये मोबाईलवरती, तर तो जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्यासोबत फोटोची साईज कमी जास्त कशी करायची, त्यासाठी तुम्ही दुसरा एक आपण व्हिडिओ बनवला होता, तो बघू शकता. ते सर्व व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. अशा प्रकारचा फोटो तुम्हाला अपलोड करून क्लोज वरती क्लिक करायचे. त्यानंतर अशा प्रकारचा फोटो तुमचा अपलोड होऊन येईल. इथे तुम्ही क्लिक करून ते फोटो वगैरे इथे बघू शकता आणि अशा प्रकारची तुमची सिग्नेचर झाले, बाकीचे जे पण डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला अपलोड करून घ्यायचे. तर पटकन हे सर्वचे सर्व डॉक्युमेंट्स मी अपलोड करून घेत आहे. तर बघा सर्व डॉक्युमेंट्स मी इथं अपलोड करून घेतलेले आहेत. तर त्यानंतर प्रिव्ह्यूचा ऑप्शन आहे, प्रिव्ह्यू वरती मी क्लिक करणार. त्यानंतर एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं की आपला जो फॉर्म आहे तो आपण योग्य भरला आहे की नाही, काही चुकला आहे की नाही, ते व्यवस्थित एकदा तुम्हाला बघून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारची ही सर्व माहिती थोडक्यात मी ब्लर केलेली आहे. त्यानंतर हा प्रिव्ह्यू बघून झाल्यानंतर पूर्ण व्यवस्थित आपण चेक केल्यानंतर आपल्याला वाटलं की आपण योग्य फॉर्म भरलाय, तर इथं काढून टाकण्याचा ऑप्शन आहे. इथं आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर हे निघून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा इथं खाली येऊन सबमिटचं ऑप्शन आहे. सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघा सबमिट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची नोटीस तुमच्याकडे येईल. आता तुम्हाला काय करायचंय, जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, जे पण फोटो अपलोड केलेत, ते एकदा तुम्ही बघून घ्या की नक्की तुम्ही तेच डॉक्युमेंट अपलोड केलेत. इथं क्लोजचं ऑप्शन आहे. क्लोज वरती क्लिक करायचं आणि जेवढे पण डॉक्युमेंट्स इथं अपलोड केले, इथं एकदा एकदा व्ह्यू वरती तुम्हाला क्लिक करत चालायचंय. डॉक्युमेंट्स एकदा व्हेरिफाय करायचे, तुम्ही योग्य डॉक्युमेंट्स अपलोड केला आहे की नाही. तर बघा सर्व डॉक्युमेंट्स आता मी व्यवस्थित इथे व्ह्यू वरती क्लिक केलंय. आता त्यानंतर मी सबमिट वरती क्लिक करणार. आता सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला डायरेक्टली ऍप्लिकेशनचं जे पेमेंट आहे ते भरावं लागेल, फी भरावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्टली ऍप्लिकेशनची प्रिंट घेऊ शकता मित्रांनो. तर अशा प्रकारची सर्व प्रोसेस आहे. बघा आता मी लास्टला इथे सबमिटचं ऑप्शन आहे. सबमिट वरती क्लिक करत आहे. बघा त्यानंतर अशा प्रकारचे पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. कोणत्याही मार्गाने तुम्ही इथे पेमेंट करू शकता. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड म्हणजे आपण एटीएमच्या माध्यमाने सुद्धा पेमेंट करू शकता. नेट बँकिंग, त्यानंतर युपीआयचं ऑप्शन आहे, वॉलेटचं ऑप्शन आहे, फोन पे, गुगल पेच्या माध्यमाने पेमेंट करू शकता. नाहीतर डायरेक्टली क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही इथे पेमेंट करू शकता. तर अशा प्रकारचे भरपूर माध्यम दिले, तर तुम्ही कोणत्याही माध्यमाने पेमेंट करू शकता आणि त्यानंतर पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, रिडायरेक्ट तुम्हाला प्रिंट काढण्यासाठी सेंड केले जाईल. त्यानंतर फॉर्मची प्रिंट घ्यायची आणि व्यवस्थित सेव्ह करून ठेवायची. तर अशा प्रकारची पूर्ण प्रोसेस असणार आहे. तर पटकन मी आता जे पेमेंट आहे ते करून घेतो आणि त्यानंतर प्रिंट कशी काढायची ते तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारचे पेज आल्यानंतर आता पेमेंट झाल्यानंतर मी क्लोज वरती क्लिक करतो. क्लोज वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची सर्व माहिती तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. आता ही माहिती सर्व मी ब्लर करत आहे. बघा अशा प्रकारची माहिती आहे सर्वच्या सर्व. आता अशा प्रकारची सर्व माहिती झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, हे बघा ऍप्लिकेशनची हे अशा प्रकारची तुम्हाला माहिती दिसत. इथं प्रिंट काढण्याचं ऑप्शन आहे. प्रिंट वरती क्लिक करायचं आणि डायरेक्टली तुम्ही प्रिंट तुमच्या मोबाईलमध्ये इथं सेव्ह करू शकता. तर अशा प्रकारची सविस्तर माहिती असणार आहे फॉर्म भरण्याची. आपल्याला पेमेंट झाल्यानंतर डायरेक्टली प्रिंट काढण्यासाठी येतं. जर प्रिंट काढण्यासाठी नाही आलं तर तुम्हाला काय करायचं, पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर आयडी जो होता तो पासवर्ड वगैरे टाकून रजिस्ट्रेशन नंबर टाकून इथे तुम्हाला लॉग इन व्हायचं. ह्याच पेज वरती यायचं. इथे लॉग इन वरती क्लिक करायचं. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन व्हायचंय. लॉग इन झाल्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारचे पेज येईल. बघा इथे तुमची ऍप्लिकेशन डिटेल असेल, तुमचा फॉर्म पूर्ण तुम्हाला इथे दिसून येईल. तुम्हाला ऍप्लिकेशन टॅबचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं. तुम्ही ज्या पण पदासाठी अर्ज केला असेल त्या पदाची पूर्ण माहिती इथे दिसून येईल. कोणत्या पदासाठी अर्ज भरलाय तो अर्ज आणि बघण्यासाठी तुम्हाला इथं ऑप्शन आहे एक बघा ऍक्शनचं. इथं डोळा दिसत असेल, या डोळ्यावरती क्लिक करायचं. या डोळ्यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. तुम्ही कधीही त्याची प्रिंट घेऊ शकता मित्रांनो, परंतु प्रिंट व्यवस्थित सेव्ह करून ठेवा. आता प्रिंट सेव्ह केल्यानंतर तुम्हाला वाटतं की आपल्याला दुसऱ्या पदासाठी सुद्धा अर्ज भरायचा आहे यस रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने, तर तुम्हाला काय करायचंय, लॉग इन झाल्यानंतर बघा आपला एक अर्ज इथं झालेला आहे सबमिटेड आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, दुसऱ्या पदासाठी अर्ज भरायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, इथं प्लसचा ऑप्शन आहे बघा, प्लस इथं आपल्याला क्लिक करायचंय आणि त्यानंतर तीच प्रोसेस पूर्ण होणार. बघा प्लस वरती क्लिक केल्यानंतर तुमचं नवीन फॉर्म ओपन होऊन येणार. बघा अशा प्रकारचा फॉर्म ओपन होऊन झाला. त्यानंतर इथं आपल्याला फक्त पदाचं नाव वगैरे इथे सिलेक्ट करायचं. पदाचं नाव कोणत्या आता पदासाठी अर्ज भरायचा, पदाचं नाव सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर त्या पदासाठी तुम्ही अर्ज भरायला सुरुवात करू शकता. तर तुमच्या एका पदासाठी इथं अर्ज झालेला आहे, दुसऱ्या पदासाठी सुद्धा तुम्ही याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने अर्ज भरू शकता. आता प्रिंट कशी काढायची, अर्ज कसा भरायचा, सेम प्रोसेस असणार आहे, बाकी काही वेगळं नसणार आहे. सविस्तर माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या सर्व लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. सर्व माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर आता कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बी ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.